नमस्कार. आज आपण एकदम झणझणीत, चटपटीत असं मुगाच्या डाळीचं पिठलं बनवणार आहोत. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 20 ते 25 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरं घेतले. 1 कप मुगाची डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. आता आपण यातलं पाणी काढून घेऊयात व डाळ एकदम बारीक करून घेऊयात. तसाच मिरचीचा सुद्धा ठेचा आपण बारीक करून घेणार आहोत. डाळीतलं पाणी पूर्णपणे काढून मग वाटून घ्यायचे आहे. आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये साधारण 2 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरीची फोडणी देऊयात. मोहरी तेलामध्ये छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तेलामध्ये छान तडतडली की मग आपण यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत. एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून आता आपण इथे घालूयात. कांदा हलका गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. बनवायला हे पिठलं अतिशय सोपं आहे व चवीला अतिशय अप्रतिम लागतं. एकदा नक्की ट्राय करून पहा. कांदा हलका गुलाबी रंग आला की आपण यामध्ये मिरची, लसूण आणि जिऱ्याचा जो ठेचा बारीक करून घेतलेला आहे तो इथे घालणार आहोत. 1 मिनिटभर आपण हे छानपैकी तेलामध्ये परतून घेऊयात. आता इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे व चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी इथे घातलेली आहे. 1 मिनिटभर आपण हे सर्व व्यवस्थित परतून घेऊयात व यानंतर यामध्ये आपण मुगाची डाळ जी वाटून घेतलेली आहे ती इथे घालणार आहोत. आता आपण इथे मुगाच्या डाळीची पेस्ट घालूयात. एक मिनिटभर आपण हे छान परतून घेणार आहोत. आता आपण यामध्ये साधारण 1 कप एवढं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून लो फ्लेमवर झाकण ठेवून व्यवस्थित 3 ते 4 मिनिटं शिजवून घेणार आहोत. याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता. आता आपण यामध्ये पाणी घालूयात व हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि लो फ्लेमवर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊयात. पिठलं व्यवस्थित शिजून तयार झालं की याचा रंग बदलतो, याला छान अशी चमक येते. व्यवस्थित मिसळून घेऊयात. आता आपण यावर झाकण ठेवूयात आणि 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर हे पिठलं छानपैकी शिजवून घेऊयात. चवीला हे अतिशय भन्नाट लागतं. गरम गरम भाकरीसोबत तुम्ही हे मुगाच्या डाळीचं पिठलं एकदा नक्की ट्राय करून पहा. आपलं मुगाच्या डाळीचं पिठलं एकदम रेडी झालेलं आहे. पिठलं शिजून तयार झालं की याला तुम्ही पाहू शकता थोडीशी शाईन आलेली आहे. अशाच प्रकारच्या भरपूर व्हेज रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही झणझणीत शाकाहारी भाज्या या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.